नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. आज देशामध्ये 6व्या टप्प्यासाठी 58 मतदारसंघामध्ये मतदान. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंडमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. आज दिल्लीमधल्या 7 लोकसभा जागांसाठी मतदान. सोनिया गांधी, राहुल गांधी आज प्रथमच काँग्रेसशिवाय इतर उमेदवाराला मतदान करणार. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज मतदानाचा हक्क बजावणार. आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर केजरीवाल प्रथमच दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार. ठाकरे गटाकडून अनिल परवाना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकरांना ठाकरे गटाकडून उमेदवारी. 26 जूनला पदवीधर शिक्षक मतदारसंघातील निवडणूक. पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग. सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून येरवाडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे तपास काढला. पुणे अपघात प्रकरणी 2 पोलीस अधिकारी निलंबित. तपासामध्ये दिरंगाई केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई. किती श्रीमंत बापाचा मुलगा असू द्या, कारवाई होणारच. उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुणे अपघातावर प्रतिक्रिया. पुणे अपघाताच्या घटनेचं विरोधकांकडून राजकारण करण्याचा प्रयत्न. उपमुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका. पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आरोपी विशाल अग्रवालचा जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा. पुणे अपघात प्रकरणामध्ये पहिला एफआयआर दाखल झाल्यानंतरच्या 3 तासानंतर कलम 304 वाढवलं. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. पुणे अपघातानंतर आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यामध्ये आले होते. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. पोलिसांवर दबाव टाकल्याचा सुनील टिंगरेंवर आरोप. पुणे अपघात प्रकरणातील आरोपीनं मद्यपान केलं होतं की नाही याच्या पुराव्याचा रिपोर्ट उपलब्ध नाही. पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. तर वेदांची केस ब्लड रिपोर्टवर अवलंबून नसल्याची पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. पुणे अपघात प्रकरणामध्ये ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला. अपघाताची माहिती मिळताच विशाल अग्रवालचा ड्रायव्हरला खोटा जबाब देण्यासाठी फोन. पुरावे नष्ट केल्याप्रकरणी विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल. कल्याणी नगर अपघात प्रकरणाच्या तपासामध्ये पोलिसांनी अक्षम्य चुका केल्या. पोलीस आयुक्त अमितेश कुमार बांधकाम व्यावसायिकांना धारचिणे. त्यांची तातडीनं बदली करण्याची आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी. पोलिसांनी पैसे हातामध्ये घेतल्याशिवाय हे प्रकरण दाबलं गेलं नाही. अनेक पोलीस पबमध्ये पार्टनर. पोलीस आयुक्तांची चौकशी व्हावी. पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करत रवींद्र धंगेकरांची मागणी. धंगेकरांनी पुणे पोलीस आयुक्तांवर पैसे घेतल्याचे आरोप केलेत, पण त्यांचे पुरावे दिले नाहीत. आरोप करण्यापेक्षा पुरावे द्या, अजित पवारांचा धंगेकरांना सल्ला. आमदार झाल्यानंतरही धंगेकरांची स्टंटबाजी सुरूच. पुणे अपघात प्रकरणी धंगेकरांच्या आरोपांवरून प्रवीण दरेकरांची टीका. पुणे अपघात प्रकरणामध्ये राजकारण आणू नये. शहरामध्ये कुणाचे किती अवैध धंदे ते बाहेर काढावं लागेल. खासदार मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना इशारा. पुण्याचे पालकमंत्री अपघातावर का बोलत नाहीत त्यांनाच विचारा. पालकमंत्र्यांना शोधावं. शरद पवारांची दादांवर टीका. मी मंत्रालयामध्ये होतो. अपघात प्रकरणाबाबत फडणवीसांसोबत बोलणं झालेलं. मला मीडियामध्ये यायला आवडत नाही. मी काम करतो. अजितदादांचं शरद पवारांच्या आरोपांना उत्तर. नागपुरातील बार, पब आणि रेस्टॉरंटला नागपूर पोलीस आयुक्तांचे कडक निर्देश. 25 वर्षाखालील तरुणांना दारू देता येणार नाही. 8 बार आणि रेस्टॉरंटवर कारवाई केल्याची पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांची माहिती. बूथ कॅप्चरिंग झाल्यामुळे परळीमध्ये फेरमतदान घ्या. शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी. शरद पवार गटाकडून बूथ कॅप्चरिंगचे व्हिडिओ आयोगामध्ये सादर. परळीमधील बूथ कॅप्चरिंगबाबत मला माहिती नाही. निवडणूक आयोग चौकशी करेल. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. बोगस मतदान झालं असल्यास निवडणूक आयोग चौकशी करेल. पराभव समोर दिसत असल्यामुळे कारणं देणं सुरू. परळीमध्ये बूथ कॅप्चरिंगवरून दरेकरांची टीका. मतदारांमध्ये निवडणूक निकालाआधीच संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न. पवार गटाच्या बूथ कॅप्चरिंगच्या आरोपावरून उमेश पाटलांचा निशाणा. निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुबोध सावजी यांच्यावर गुन्हा दाखल. सावजी यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यास निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची धमकी दिली होती. राज्यामध्ये दुष्काळी स्थिती गंभीर. सरकारचं दुष्काळाकडे दुर्लक्ष. बैठकीला फक्त 2 पालकमंत्री येतात. मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी. शरद पवारांची टीका. छगन भुजबळचं जाऊ द्या. कुठलाच राहिला नाही. आपल्या नादाला लागाल तर सोडणार नाही. इतरांनी सावध व्हावं, अन्यथा तुमची अवस्था अशीच होईल. मनोज जरांगेंचा सूचक इशारा. मनोज जरांगेंनी आरक्षणावर बोलावं. राजकारणाचे विषय आमच्यावर सोडा. आमदार नितेश राणेंचा मनोज जरांगेंना सल्ला. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला. हल्लेखोरांनी श्रीकांत पाटलांच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकली. 3 हल्लेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळली. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत मजल. गृहमंत्री महोदय आता तरी जागे व्हा. इंदापूरच्या तहसीलदारांवर झालेल्या हल्ल्यानंतर सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका.
इंदापूर तहसीलदारांवर हल्ला करणारे वाळू माफिया त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. पुण्याच्या भोरमध्ये सतत सुरू असणाऱ्या विजेच्या दपंडावावरून आमदार संग्राम थोपटे आक्रमक. दिवसातून 15 ते 20 वेळा वीज खंडित होत असल्यानं नागरिक हैराण. थोपटेंकडून आंदोलनाचा इशारा. उकाड्यानं पुणेकर हैराण. पुण्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी कमाल 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. भंडाऱ्यामधल्या तापमानाचा पारा 43 अंशांवर. गरमीमुळे लोकांचे हाल. दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट. धुळ्यामध्ये उन्हाचा पारा वाढला. शहरामध्ये 44 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. नागरिकांना उन्हाच्या झळा. भंडाऱ्यामध्ये उष्णतेच्या लाटेतच खरीप पूर्व हंगामाला सुरुवात. यंदा 1,98,000 हेक्टरवर खरीपाची लागवड होणार. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 219 शाखांच्या 48 अधिकाऱ्यांकडून चौकशी. अनेक घोटाळे उघड होण्याची शक्यता. तासगावातील एका शाखेमध्ये दुष्काळ निधीमध्ये अपहारानंतर चौकशी. नागपूरच्या महाल परिसरामध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक. कारच्या धडकेमध्ये 3 जण जखमी. पोलिसांकडून 3 जणांना अटक. चालक मद्यधुंद होता का याबाबत तपास सुरू. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जूनला मतदान तर 1 जुलैला मतमोजणी होणार. मुंबई विद्यापीठामध्ये 2024-25 साठी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचा प्रवेश सुरू. विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरू होणार. मुंबईतील मालाड परिसरामधील काही भागामध्ये सोमवार ते मंगळवार पाणीपुरवठा बंद. जीर्ण जलवाहिनी बदलण्यात येणार असल्यानं पाणीपुरवठा बंद राहणार. मध्य पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. देखभालीच्या कामासाठी माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. खडकवासला प्रकल्पामधील 4 धरणांमध्ये सध्या 21% पाणी साठा शिल्लक. उन्हाळी आवर्तनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यानुसार यंदा पाणी कपात होण्याची शक्यता. सांगलीमधल्या जत तालुक्यामध्ये 3.5 लाख पशुधन संकटात. मोठ्या प्रमाणात हिरव्या चाऱ्याची टंचाई तर उपलब्ध चाऱ्याचे दर न परवडणारे असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. धुळे जिल्ह्यामधल्या मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये घट. प्रकल्पामध्ये सध्या 16%च पाणीसाठा शिल्लक. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाकडून आवाहन. सांगली जिल्ह्यामधल्या जत तालुक्यामध्ये यंदा दुहेरी संकट. पाणी आणि चारा टंचाईच्या दुहेरी संकटामुळे तालुक्यातील शेतकरी चिंतेत. मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी 1837 टँकरनं पाणी पुरवठा. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 698 टँकरनं पाणी पुरवठा. प्रत्येक टँकरकडून 3 ते 4 फेऱ्या. जायकवाडी धरणामध्ये फक्त 4% पाणीसाठा शिल्लक. धरणाखालील गोदावरी नदीचं पात्र कोरडं पडायला सुरुवात. गोदावरी तीरावरील गावं ओसाड पडण्याच्या मार्गावर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सर्वात मोठी नदी कोरडी ठाक. शिवना नदीचं जिल्ह्यामधील 100 किलोमीटरचं पात्र कोरडं. शिवना नदीकाठची शेतीही पाण्याअभावी होरपळली. विक्रोळी भांडूपच्या झोपडपट्टीवासियांना पालिकेकडून नोटिसा. पावसाळ्याआधी रहिवाशांना स्थलांतराच्या सूचना. मुंबईतील वाढत्या उकाड्यामुळे काकडी आणि लिंबाच्या दरामध्ये वाढ. 1 लिंबू 8 रुपयांना तर काकडीचा दर 50 वरून 80 रुपयांवर. नवी मुंबईमधल्या 85% नालेसफाईची कामं पूर्ण. नवी मुंबई महापालिकेचा दावा. एमआयडीसी क्षेत्रातीलही नालेसफाईबाबत संबंधितांना सूचना. उरणमधील मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यानचा जलप्रवास उद्यापासून 25 रुपयांनी महागणार. जेएनपीए बंदर ते गेटवे ऑफ इंडिया जलमार्गामध्ये बदल. सप्टेंबरमध्ये पुन्हा दर जैसे थे होणार. पुण्यामध्ये 2 दिवसांमध्ये 32 पबवर कारवाई. हिट अँड रन प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा धडाका. बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं महाचक्रीवादळाचा अंदाज. मुंबईमध्ये चक्रीवादळाचा कोणताही परिणाम होणार नाही. हवामान खात्याचा अंदाज. केरळमध्ये मुसळधार मान्सूनपूर्व पाऊस. कोची आणि थ्रिसूरसह काही शहरांच्या अनेक भागांमध्ये पाणी. 24 तासांच्या कालावधीमध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस. केडीएमसी आयुक्तांचा बंगल्याचा रस्ता चर्चेत. 6 तासामध्ये 40 वाहनांचा अपघात तर 8 जण किरकोळ जखमी. संतप्त नागरिकांकडून रस्ता बंद. त्यामध्ये नागरिकांची पाण्यासाठी वणवण. अभियंता मुख्य अभियंता पाणीपुरवठा रजे व शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक. 12वीचा निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले काढण्यासाठी धावपळ. मात्र नंदुरबारमध्ये बायोमेट्रिक दाखले काढण्यासाठी तांत्रिक अडचणी. नंदुरबारमध्ये जिल्ह्यामध्ये महावितरण कंपनीच्या विद्युत तारा चोरीच्या प्रमाणामध्ये वाढ. शहादा तालुक्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये 22 ठिकाणी चोरी. पोलिसांसमोर मोठा आव्हान. आधुनिक तंत्रज्ञानामुळे नंदुरबारमध्ये बैलांची खरेदी विक्री होत नसल्यानं बैल बाजार बंद. शेतकऱ्यांकडून गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यामध्ये बैलांची खरेदी विक्री सुरू. 1 जूनपासून टॅग नसलेल्या जनावरांची खरेदी विक्री बंद. जनावरांसंदर्भात सर्व माहिती उपलब्ध होत असल्यानं इयर टॅगिंग आवश्यक. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 16 लाख जनावरांचं टॅगिंग पूर्ण. चारा पाण्याच्या टंचाईमुळे गुरांची विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरांच्या बाजारामध्ये मोठी गर्दी.
जोगेश्वरीमध्ये पाण्याची टाकी साफ करताना विजेच्या धक्क्यामुळे एका तरुणाचा मृत्यू. वॉशिंग सेंटरचे मालक अजय उंबरकर यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू. पुढील तपास सुरू. घाटकोपर दुर्घटना प्रकरणामधला मुख्य आरोपी भावेश भिंडेवर 100 पेक्षा जास्त वेळा कारवाई. मनपाकडून 100 पेक्षा अधिक वेळा दंड. पोलीस तपासामध्ये माहिती उघड. डोंबिवलीमध्ये स्फोटानंतर परिसरामध्ये दुर्गंधी. कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहतांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. राजस्थान रॉयल्सचा पराभव करत सनरायझर्स हैदराबादची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक. रविवारी कोलकाता विरुद्ध हैदराबादमध्ये अंतिम लढत. अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना नाट्य परिषदेचा जीवन गौरव. मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर. राज्य मंडळाच्या शालेय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये मनाचे श्लोक, भगवद्गीतेचा 12वा अध्याय आणि मनुस्मृतीमधील श्लोक, मनुस्मृतीमधला श्लोक अभ्यासक्रमामध्ये सामील करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता. अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील श्लोकाचा वापर केल्यास राज्यातील अनेक संस्था स्वस्थ बसणार नाहीत. शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांनी भूमिका घ्यायला हवी. शरद पवारांची प्रतिक्रिया. अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती असेल तर अजिबात चालणार नाही. नाना पटोलेंचा आक्षेप. तर अभ्यासक्रम तज्ज्ञ माणसं ठरवतात. पटोलेंच्या आक्षेपावर संजय शिरसाटांचं उत्तर. लहान मुलांच्या मनावर संविधानाचे विचार कोरले पाहिजेत. सरकार दुर्दैवानं अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहे. वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवणार. तसंच बोगस बियाण्यांपासून फसवणूक टाळण्यासाठी घरचंच बियाणं पेरावं. कृषी विभागाचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीपपूर्व मशागतीची कामं अंतिम टप्प्यात. शेतकऱ्यांकडून पेरणीसाठी शेत तयार. शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा. नांदेडच्या अर्धापूरमध्ये केळी पिकांवर विघ्न. करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं केळी उत्पादक शेतकरी हवालदिल. नाशिकमधील बाजार समितीमध्ये कांदा भावामध्ये घसरण सुरूच. कांद्याला सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटलचा भाव. दरामध्ये 500 ते 600 रुपयांची घसरण. नांदेड जिल्ह्यामधल्या प्रमुख आसना नदीचं पात्र कोरडं. जिल्ह्यामधील 21 गावांना टँकरनं पाणी पुरवठा. नदीमध्ये पाणी नसल्यानं परिसरातील शेतकऱ्यांवर पाणी टंचाईचं संकट. परभणीच्या जिंतूरमधील बोरी गावामध्ये पाण्याची भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. बोरी ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाण्यासाठी 2 टँकर सुरू. लातूर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई निवारणासाठी वॉर रूमची स्थापना. 26 गावं आणि 12 वाड्यांवर टँकरनं पाणी पुरवठा. 43 कोटी 76 लाख रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी. धाराशिव शहरासह ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईचं संकट. धाराशिव शहराला 9 दिवसातून एकदा पाणी, तर तुळजापूर, कळंब, उमरग्यामध्ये 8 दिवसातून एकदा पाणी. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गिरणा धरणातून 4थं आवर्तन सोडलं. 2000 क्युसेक वेगानं पाणी फक्त पिण्यासाठीचं. शेतकऱ्यांना शेतीपंप बंद ठेवण्याचं प्रशासनाचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यामध्ये नागरिकांची पाण्यासाठी वणवण. ग्रामीण भागामध्ये 135 टँकरनं पाणी पुरवठा. पाण्यासाठी नागरिकांच्या रांगा. धाराशिव जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई. बैलगाडी सायकलवरून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण. सोलापूर जिल्ह्यामध्ये पाण्याच्या अभावामुळे फळबागा धोक्यात. पैसे देऊन टँकरद्वारे लिंबाची बाग जगवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातत्यानं होणाऱ्या पावसामुळे पिकांना फटका. पावसामुळे कैऱ्यांची आवक घटली. सोलापूरच्या माढ्यामधील वळे गावाला वादळी वाऱ्याचा फटका. डाळिंब, केळी, सीताफळ, पेरू बागेचं नुकसान. सोलापूरच्या पाण्याच्या तुटवड्यामुळे उभ्या बागा कापून टाकण्याची वेळ. पाणी टंचाईमुळे 2 एकरावरील द्राक्षबाग जळाली. धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे फळबागा आणि इतर पिकांचं मोठं नुकसान. पंचनामे करून शासनाकडे 87 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव. शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत. वर्ध्याच्या येसगाव इथे अवकाळी पावसामुळे फळबागांचं नुकसान. शेतातील डांगर आणि टरबूज पिकाला फटका. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे घरांचं मोठं नुकसान. घरावरील पत्रे उडून गेल्यानं नागरिक हवालदिल. सरकारनं पंचनामे करून मदत द्यावी, नागरिकांची मागणी. चंद्रपुरात तापमान वाढल्यानं नागरिक घरामध्ये बंदिस्त. शीतपेय आणि उसाचा रस पिऊन नागरिकांचा उन्हाशी सामना. तर रुग्णालयांमध्ये आरोग्य यंत्रणेकडून उष्माघातासाठी शीतकक्षाची उभारणी.